खर्च 400 रुपये, विक्री 250 रुपये. नृसिंहवाडीत भेसळयुक्त खवा. भेसळयुक्त खवा तयार करणाऱ्यांचा महाप्रताप. पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या नृसिंहवाडी परिसरात भेसळयुक्त खवा आणि कर्नाटकातून गैरमार्गाने आणल्या जाणाऱ्या दूध पावडरच्या वापराबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक पातळीवर काही व्यापाऱ्यांकडून अत्यल्प दरात खवा विक्री होत असल्याने त्यामागे भेसळीचा प्रकार सुरू असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाकडे याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही होत आहे. दूध व्यवसायाशी संबंधित जाणकारांच्या मते, गायींची सुमारे 5 लिटर दुधापासून 1 किलो खवा तयार होतो. गायीच्या दुधाचा दर प्रति लिटर सुमारे 45 रुपये. रिटेक. दूध व्यवसायाशी संबंधित जाणकारांच्या मते, गायीच्या सुमारे 5 लिटर दुधापासून 1 किलो खवा तयार होतो. गायीच्या दुधाचा दर प्रति लिटर सुमारे 45 रुपये धरला तर इंधन, मजुरी आणि इतर खर्च मिळून खव्याचा उत्पादन खर्च किमान 300 ते 325 रुपये येतो. तर म्हशीच्या दुधाचा दर सुमारे 65 रुपये प्रति लिटर असल्याने 1 किलो खव्याचा खर्च 350 ते 400 रुपयांपर्यंत पोहोचतो. असे असताना काही ठिकाणी 220 ते 275 रुपये किलो दराने खवा विक्री होत असल्याने हा खवा नेमका कसा तयार होतो असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नागरिकांच्या चर्चेनुसार खवा तयार करण्यासाठी दूध पावडर, पाम तेल किंवा इतर स्वस्त घटकांचा वापर केला जात असावा. मात्र या संदर्भात अधिकृत तपासणी किंवा अहवाल अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे या आरोपांची सत्यता प्रशासनाच्या तपासणीनंतरच स्पष्ट होऊ शकते. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळ आणि बनावट अन्नपदार्थांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. अनेक ठिकाणी कारवाया होत असताना नृसिंहवाडी परिसरातही तपासणी मोहीम राबवून वास्तव समोर आणण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. नृसिंहवाडी हे देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दररोज तसेच उत्सव काळात हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. अशा ठिकाणी विक्री होणाऱ्या अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत अधिक दक्षता घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने खवा उत्पादन केंद्रे, दूध पावडरचा पुरवठा आणि विक्री केंद्राची तपासणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. SK न्यूज, कुरुंदवाड.